नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्गीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण मार्गीच्या वतीनं राज्यसेवा प्रिलिमचे पॉलिटीच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस सुरू केलेलं आहे. आपण याच्यापूर्वी 23 जानेवारी 2022 ला जो पेपर झालाय त्याचं डिस्कशन ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपण जो 21 मार्च 2021 ला जो पेपर झालेला आहे तर त्या पेपरचं डिस्कशन पाहूयात. त्या पेपरमध्ये पॉलिटी संदर्भातले किती क्वेश्चन होते? एक तर 15 क्वेश्चन होते. मग त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल आपण या सिरीज मधून दोन गोष्टी पाहणार आहेत. एक तर त्या क्वेश्चनचं काय रिलेव्हन्स आहे, तो येण्याचं काही आहे का, तसं काही ठराविक क्वेश्चन करंटशी रिलेटेड असतात तर त्याचं काही लॉजिक आहे का ते बघूयात. आणि दुसरं यातला महत्वाचा हेतू हा आहे की या टॉपिक संदर्भात परत काय क्वेश्चन येऊ शकतो ते आपल्याला चेक करायचे, की मग तो एरिया आपल्याला फोकस एरिया ठरवता येतो. आपण पाहतो की प्रिलिमला एक ठराविक पॉलिटीच्या ठराविक टॉपिक संदर्भात इथून मागे क्वेश्चन येत असतात. पण मग आपण जर आता प्रिलिमचे क्वेश्चन पाहिले तर आपल्याला असं जाणवतं की जे आपण मेन्स साठी जे विषय असतात प्रिलिम ओरिएंटेड करत नाही त्यांची आपण तयारी, तर त्या संदर्भात पण क्वेश्चन विचारतात. मागचा आपण जो 22चा पेपर डिस्कस केला त्याच्यात आपण पाहिलं की काय पॉलिटिकल पार्टी आहेत त्याच्या संदर्भातले इस्टॅब्लिशमेंट संदर्भातले क्वेश्चन पाहिले होते. तसंच या पेपरमध्ये काही एक दोन क्वेश्चन असे आहेत जे मेनच्या सिलेबस मध्ये आहेत. विशेष करून आपला हा म्हणता येईल कॅबिनेट सेक्रेटरीचा जो प्रश्न आहे तो विचारलाय की कॅबिनेट सेक्रेटरीचं काय फंक्शन असतात वगैरे ते. ठीक आहे, तर मग आपण त्या एरिया जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्या टॉपिक संदर्भातले जे काही महत्वाचे काय मुद्दे आहेत ते. आपला याच्यातला पहिला प्रश्न जो असणार आहे तो बहुतेक 71 नंबरला आहे. ओके, हा आता जो मी म्हटलं की कॅबिनेट सेक्रेटरी विषयीचा हा जो प्रश्न आहे तर या प्रश्ना संदर्भात काय काय म्हटलंय ते आपण पाहूयात. पहा, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या कॅबिनेट सेक्रेटरीएट संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलं. पहिलं स्टेटमेंट काय आहे, ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आले. दुसरं, ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. तिसरं, ते रेषा संघटन इंग्लिशमध्ये लाईन एजन्सी या प्रकारचं आहे. चौथा आहे, केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून ते कार्य करतात. आता याचा आन्सर जर बघितलं तर बी आणि डी हे स्टेटमेंट बरोबर आहे की ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आणि केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करतात. आपला जो पॉलिटीचा जो मेनचा सिलेबस आहे पेपर 2चा त्याच्यातल्या 17 नंबरच्या टॉपिक मध्ये डी नंबरचा जो पॉइंट आहे तो सेंट्रल सेक्रेटरीएट, पीएमओ प्राईम मिनिस्टर ऑफिस, कॅबिनेट सेक्रेटरी, त्याचे पॉवर, फंक्शन आणि रोल याच्या संदर्भातला जो मुद्दा आहे तिथून हा प्रश्न आलेला आहे. मी नेहमी म्हणतो की प्रिलिम आपल्याला सिलेबस स्पेसिफिकली डिफाईन नाही, जो मेनचा सिलेबस आहे तो डिफाईन आहे. आपण तो समोर ठेवून प्रिपरेशन केलं पाहिजे. ठीक आहे, आणि हा लक्ष्मीकांत जो जे गव्हर्नन्सचं बुक आपण करतो त्या गव्हर्नन्सच्या बुक मध्ये आहे आणि पबॅडचं जे बुक आहे त्याच्यात पण हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता याची स्थापना 1950 ला नाही तर 1947 ला झाली. दुसरं, जे गव्हर्नर जनरलची जी काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी, त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे जे सेक्रेटरी होते त्याचीच जागा या कॅबिनेट सेक्रेटरीने घेतलेली. म्हणजे याचं ओरिजिन बघितलं तर गव्हर्नर जनरलचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे जे काही सेक्रेटरी होते ते याचं ओरिजिन आहे. ही एक स्टाफ एजन्सी आहे, युनियन कॅबिनेटला मदत करत असते. तिचे हेड पीएम असतात. आपलं दुसरं स्टेटमेंट त्याच्यामुळे बरोबर आहे. हे काय करतंय की कॉर्डिनेटिंग रोल आहे, इंग्लिशमध्ये इथं दिलंय की कॉर्डिनेटिंग एजन्सी आहे, समन्वयाचं काम करते, तर ते आपलं स्टेटमेंट बरोबर आहे. जे गव्हर्नमेंट धोरणं ठरवणार आहे ते धोरणं पॉलिसी मेकिंगसाठी समन्वयाचं काम करणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे काम कॅबिनेट सेक्रेटरीएट करत असतं. या कॅबिनेट सेक्रेटरीचे पॉलिटिकल हेड हे प्राईम मिनिस्टर असतात आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड हे चीफ सेक्रेटरी असतात. याच्यात 3 विंग आहेत. जर आता ह्या एरियात जर विचारायचं ठरलं त्याच्यात काय विचारतील, याच्यात 3 विंग आहेत. पहिली आहे सिव्हिल विंग, दुसरी आहे मिलिटरी विंग, तिसरी आहे इंटेलिजन्स विंग. ह्या 3 विंग याच्या काम करतात. याच्या पलीकडं कॅबिनेट सेक्रेटरी रॉचं पण कोऑर्डिनेशन करतं, डायरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटीचं कोऑर्डिनेट करतं, एसपीजी स्पेशल सिक्युरिटी स्पेशल प्रोटेक्शन जो ग्रुप असतो त्याच्यासाठी हे काम करतात.
जॉईंट इंटेलिजन्स कमिटी असती, त्याच्यासाठी हे काम करतात. आणि डायरेक्टोरेट ऑफ पब्लिक ग्रीव्हन्सेस, ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असेल त्याचं निवारण करण्याचं काम सुद्धा हे करतात. आता कॅबिनेट सेक्रेटरी जे आहे त्या पदाचे निर्माण, कॅबिनेट सेक्रेटरी पदाचे निर्माण 1950 ला आहे. कॅबिनेट सेक्रेटरीएट 1947 ला आहे. आता पहिले कॅबिनेट सेक्रेटरी जे होते ते NR पिल्लई होते. कॅबिनेट सेक्रेटरीचा टेन्युअर फिक्स नाही, कालावधी फिक्स नाहीये. आणि हे सिव्हिल सर्वंट मध्ये टॉपला असतात. ही जे टॉपला असण्याची प्रोव्हिजन आहे ती गोपालस्वामी अय्यंगर यांच्या समितीच्या शिफारशीनुसार ही केलेली आहे. कॅबिनेट सेक्रेटरी हे सिव्हिल सर्वंटच्या हेड असतात, टॉपला असतात. ही शिफारस गोपालस्वामी अय्यंगर या समितीच्या शिफारशीनुसार ही प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हा एक आपला मेनचा सिलेबस आहे, मेनचा क्वेश्चन आहे. पण मग तो प्रिलिमला पण विचारण्यात आलेला आहे. मग आता या टॉपिक संदर्भात जर बघितलं गव्हर्नन्सच्या बुकमध्ये एवढं सगळं मटेरियल सापडते जे विचारलं जाऊ शकतं. आणखी त्याचे फंक्शन वगैरे आहेत, मग त्याच्या संदर्भात पण विचारलं जाते. मग ते एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न पाहूयात आपण या पेपर मधला. काय म्हटलंय, खालील विधानात विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. योग्य विचारलंय, काय विचारलंय हे कायम लक्षात ठेवायचं. हे बघा, एक तर राज्यसेवा प्रिलिमचा जो पेपर आहे तो पेपरला 2 तासाचा वेळ असतो. या 2 तासात कितीही स्लो तुम्ही अटेम्प्ट केलंय तरी तुमचा पेपर सहज अटेम्प्ट होतो. त्यामुळं हे योग्य अयोग्य म्हटलंय, चूक अचूक म्हटलंय, तर हे शब्द व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. या शब्दामुळे आपला एखादा प्रश्न चुकायला नको, 2 मार्क वगैरे आपल्याला तिथंच जातात. परत ते मायनस मधले, निगेटिव्ह मधले ते मार्क जातात. त्यामुळं पेपर सावकाश सोडून ते डिटेल वाचणं, व्यवस्थित वाचणं हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न बघा कसा आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं, अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. तिसरं स्टेटमेंट आहे, स्वित्झर्लंडमध्ये राज्य घटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. चौथं स्टेटमेंट आहे, ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहाने पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. आता हा जर प्रश्न बघितला तर स्वित्झर्लंड आपल्याला काही माहिती नसतं, ऑस्ट्रेलियातलं माहित असण्याचं काही कारण नाही. एक तर स्वित्झर्लंडचा उल्लेख आणि ऑस्ट्रेलियाचा उल्लेख आपण लक्ष्मीकांत समोर ठेवून अभ्यास करताना या दोन्हीचा उल्लेख सापडत नाही. मग आता ह्या प्रश्नाच्या बाबतीत आपण आपली चलबिचल व्हायला नाही पाहिजे, आपण इम्बॅलन्स नाही झाला पाहिजे. जर बघितलं व्यवस्थित, एक पहिलं स्टेटमेंट जे माहिती आहे आपल्याला की घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडलं जाऊ शकतं, तर असं काही नाहीये. त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागत नाही. हे आपल्याला स्टेटमेंट 100% माहिती आहे. त्यामुळे पहिलं लगेच इथं रॉंग आहे हे कन्सिडर टिक करून ठेवायचं. दुसरं आहे, अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांची मान्यता लागते. तर हेही स्टेटमेंट हे लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. हे 2/3 नाही तर 3/4 आहे. 3/4 राज्यांचा पाठिंबा लागत असतो आणि त्याच्यानुसार मग ते मंजूर होत असतं. आता हा जो पॉइंट आहे हा लक्ष्मीकांतमध्ये कव्हर झालेला पॉइंट आहे की अमेरिकेची जी घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भातलं जी काय आहे तर ते आपल्या जो अमेंडमेंटचा पार्ट आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा, ज्या टॉपिक मध्ये याच्यात अमेरिकेच्या घटना दुरुस्ती संदर्भातला उल्लेख केलेला आहे. त्यामुळे पहिले 2 स्टेटमेंट रॉंग आहेत. मग ए आणि बी रॉंग असणारे आपण ऑप्शन रिजेक्ट करायचे आणि मग पहिला पर्याय क्रमांक 4 हा शिल्लक राहतो. त्याच्यामुळे या प्रकारे हा प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करता येतो. त्यामुळे तुम्हाला स्वित्झर्लंडचं आणि ऑस्ट्रेलियातलं माहित असण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे. मग आता या प्रश्नासंदर्भात आता घटना दुरुस्ती विधेयक आहे, तर या घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात उद्या आपल्याला पुढच्या एक्झामला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूयात. एक, त्याचं आर्टिकल माहित असणं गरजेचं आहे. 368 पार्ट 20 नंबरचा आहे पार्ट. केशवनंद भारती केस मध्ये असं सांगितलं की बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लागता तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करता येते.
आता याची प्रोसिजरची एक सिक्वेन्स आहे, एक 4-5 मुद्दे आहेत, ते काय काय आहेत हे लक्षात. आता याच्या संदर्भातला जर प्रश्न जर आला तर हा प्रश्न येईल, एक आर्टिकल विचारला जाईल, पार्ट विचारला जाईल. दुसरा त्याची प्रोसिजर विचारली जाईल. पहिलं बघा त्याच्यातलं एक आयदर हाऊस मध्ये ते इंट्रोड्यूस करता येतं. दुसरं आपण इथं बघितलं की प्रेसिडेंटची परवानगी लागत नाही. तिसरं हे विधेयक आयदर मिनिस्टर किंवा प्रायव्हेट मेंबर हे दोघही इश्यू करू शकतात, दाखल करू शकतात. बघा घटना दुरुस्ती विधेयक आयदर हाऊस मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं, प्रेसिडेंटची परवानगी लागत नाही. एक तर प्रायव्हेट मेंबर पण करू शकतो किंवा गव्हर्नमेंट मेंबर पण करू शकतात, हे लक्षात ठेवा. याला स्पेशल मेजॉरिटी लागत असते दोन्ही सदनाची. या घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत जर डेडलॉक झाला, त्यांचं काही डिसएग्रीमेंट झालं, तर याच्यासाठी जॉईंट सिटिंगची प्रोव्हिजन नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जॉईंट सिटिंग नाही याच्यासाठी. दुसरं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिलला राष्ट्रपतीला सही देणं गरजेचं असतं, बंधनकारक असतं, आणि ही प्रोव्हिजन केलेली 24वी घटना दुरुस्ती 1971ला. तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल, पार्ट आणि त्याची प्रोसिजर आहे ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर याच्यात बघितलं तर याची जी काही अमेंडमेंट करण्याची प्रोसिजर आहे ते बघणं गरजेचं आहे. एक सिंपल मेजॉरिटीने काही केलं जातं, काही स्पेशल मेजॉरिटीने केले जातात. स्पेशल मेजॉरिटी फंडामेंटल राईट आणि डीपीएसपी संदर्भात, आणि सिंपल मेजॉरिटी आणि हाफ ऑफ द स्टेट कन्सेंटची जी काही मान्यतेचे याच्यात समावेश नसेल असे जे काही बिल असतील ते स्पेशल मेजॉरिटीत जातात. दुसरं स्पेशल मेजॉरिटी प्लस अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांची अर्ध्या राज्यांची संमतीनं कुठले कुठले बिल इंट्रोड्यूस होतात, या टॉपिकवर एक बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रेसिडेंटचं इलेक्शन आणि त्याची मॅनर पद्धत असेल, युनियन आणि स्टेटचे एक्झिक्युटिव्ह पॉवरचं एक्सटेन्शन असेल, विस्तार करायचा असेल, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट संदर्भात काही प्रोव्हिजन असेल तर त्या संदर्भातले अमेंडमेंट या पद्धतीने केली जाते. युनियन आणि स्टेटमध्ये लेजिस्लेटिव्ह पॉवरचं जे काही वितरण करणं असेल, डिस्ट्रीब्युशन करणं असेल तर ते असेल. 7वं शेड्यूल जे लिस्ट आहे ते बघणं गरजेचं आहे, त्या संदर्भातली अमेंडमेंट या पद्धतीने केली जाते. संसदेत राज्यांचं प्रतिनिधित्व याच्या संदर्भातली अमेंडमेंट याच्या पद्धतीने केली जाते. आर्टिकल 368 स्वतः म्हणजे आर्टिकल 368 मध्ये जर काही बदल करायचा असेल तरी सुद्धा एक तर स्पेशल मेजॉरिटी आणि अर्ध्या राज्यांच्या संमतीनेच ते करता येतं. आणि सगळ्यात शेवटचा 8वा मुद्दा आहे, जीएसटी काउन्सिल मध्ये काही बदल करायचा असेल तर हीच प्रक्रिया आहे. हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. युएसए संदर्भातले काही लक्षणीयांमध्ये काय काय मुद्दे दिले ते एकदा आपण बघितले. एक तर 3/4 मेजॉरिटी लागते, स्टेटची पाठिंबा लागतो. दुसरं युएसए मध्ये तिथले स्टेट सुद्धा एखादी अमेंडमेंट प्रपोज करू शकतात. आपल्या इकडे स्टेट अमेंडमेंट प्रपोज करू शकत नाही. फक्त कुठला अपवाद आहे, जर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल क्रिएट करण्यासंदर्भात जर काही असेल तर तेव्हाच स्टेट इनिशिएट करतात. दुसरं युएसए मध्ये 2/3 राज्यांना अमेंडमेंट प्रपोजवर जर सही केली असेल तर ते प्रपोजल तेव्हा डिस्कशनला घेतलं जातं. अमेरिकेपेक्षा आपल्यात वेगळेपणा काय आहे की अमेरिकेत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायला एक स्पेशल बॉडी आहे, ती प्रोव्हिजन आपल्याकडे नाही. मग याच्या संदर्भात नेहरूचं एक स्टेटमेंट आहे, प्रिलिमला विचारलं जाऊ शकतं किंवा मेन्सला तर खूप जास्त चान्सेस आहेत. काय जर आपण आता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे ती रिजिड ठेवली किंवा परमनंट ठेवली तर आपण राष्ट्राच्या प्रगतीला अडथळा निर्माण करतोय. जिथले जे काही लिव्हिंग व्हायटल आहेत त्यांचे ग्रोथ आपण थांबवतोय, आणि जे पीपलचं जे काही ऑर्गॅनिझम असतं, ऑर्गॅनिक पणा असतो, तर ते ऑर्गॅनिकपणा आपण त्याला स्कोप देत नाही. त्याच्यामुळं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं, जरी कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं असेल तर त्याच्यात अमेंडमेंट करणं हे संबंधित सरकारला, गव्हर्नमेंटला अधिकार असावेत, ही त्यांच्या बाबतची भूमिका होती. तर एवढे सगळे मुद्दे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये एक्सपेक्टेड आहे. उद्या त्याच्या संदर्भात तुम्ही तयारी करताना हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. 73 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यात काय म्हटलंय, लोकसभेच्या सभापती संदर्भात त्याचं जे स्थान आहे त्याच्या संदर्भातलं बरोबर स्टेटमेंट काय आहे हे विचारलं. त्याच्यापूर्वी पण आपण लोकसभेच्या स्पीकर विषयीचं स्टेटमेंट पाहिलं होतं, जो आपण याच्या जो 23 जानेवारीला पेपर झालेला आहे त्याच्यातला क्वेश्चन नंबर 85 मध्ये आपण
ए सिरीजचं चाललंय, सगळी सिरीज आपली एच आहे. क्वेश्चन नंबर 85 मध्ये आपण लोकसभेच्या स्पीकर संदर्भातलं डिटेल घेतलेला आहे. बघा काय म्हटलंय पहिलं स्टेटमेंट, त्याचे किंवा तिचे वेतन आणि भत्ते संचित निधीवर भारित केले जातात. बरोबर आहे, भारताच्या संचित निधीवर म्हटलंय. दुसरं आहे, तिला समान मत विभागणीशिवाय मतदान करता येत नाही. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं, त्याला किंवा तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. नाहीये, आपण तिथं काय पाहिलं होतं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी असणार आहे. टोटल हाऊसच्या टोटल मेंबरच्या जी मेजॉरिटी असेल ती असणार आहे. तर तिथं लक्ष्मीकांतमध्ये मेन्शन केलेलं आहे की ही मेजॉरिटी नसणार आहे, की मेजॉरिटी ऑफ मेंबर ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, जी सिंपल मेजॉरिटी असते ती मेजॉरिटी नसणार आहे, हे लक्ष्मीकांतमध्ये उल्लेख केलाय. आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी असणार आहे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, तेव्हाही आपण पाहिलं होतं, जो चौथा मुद्दा आहे, त्याचे किंवा तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. तर तसं नाहीये. आपण पाहिलं होतं 7 ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स किंवा टेबल ऑफ प्रेसिडेन्स मध्ये 7th रँकला सीजीआय आणि स्पीकर हे एका रँकला आहेत. मग याच्यावर पीएम आणि डेप्युटी पीएम सीजीआयच्या स्पीकरच्या वरती असतात. ऑल कॅबिनेट मिनिस्टर जे असणार आहेत ते सगळे स्पीकरच्या नंतरच असणार आहेत हायरार्कीमध्ये. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लोकसभा सभापतीला पदावरून रिमूव्ह करण्याचं जे काही बिल असेल तर ते बिल 50 मोशन असेल ते 50 सदस्यांच्या पाठिंब्यानं ते इंट्रोड्यूस करावं लागतं. आणि लोकसभा सभापतीला पदावरून दूर करण्यासंदर्भातलं आर्टिकल आहे 94. आर्टिकल 93 मध्ये स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरच्या पदाविषयी सांगितलेलं आहे. 94 मध्ये त्याच्या रिमूव्हलच्या प्रोसिजर विषयी सांगितलेलं आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये याचा आणखी आपण डिटेल पाहिलेला आहे, तेही तुम्हाला उपयुक्त ठरेल. ठीक आहे, म्हणजे याचं आपलं स्टेटमेंट आहे. आन्सर आहे 73 नंबरचं ए आणि बी. हे पार्लमेंट मधला आहे, वरचा मुद्दाही पार्लमेंटचा आहे. हा प्रश्न लोकसभेचा स्पीकरचा हाही मुद्दा पार्लमेंटच्या टॉपिक मधला आहे, जो आपला 22 नंबरचा टॉपिक आहे त्याच्यातला. काय म्हटलंय बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत. नॉट करेक्टली मॅच असं विचारलंय, हे आधी साईडला करून ठेवायचं. काय म्हटलंय, लक्षवेधी सूचना कॉलिंग अटेन्शन मोशन जे आहे, तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबीकडे मंत्र्याचं लक्ष वेधण्यासाठी हे मोशन इंट्रोड्यूस केलेलं असतं. मग ही भारतीय पद्धत आहे. लक्षवेधी सूचना जी आहे ती भारतीय पद्धत आहे. 0 तासासारखी आहे, जो 0 आवर आहे ते इंडियन इनोव्हेशन आहे. कॉलिंग अटेन्शन मोशन जी आहे ती 1954 ला इंट्रोड्यूस करण्यात आली होती आणि रूल ऑफ प्रोसिजर मध्ये याचा उल्लेख आहे. ठीक आहे, 1954 रूल ऑफ प्रोसिजर मध्ये याचा उल्लेख आहे आणि इंडियन इनोव्हेशन आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे स्टेटमेंट सार्वजनिक दृष्ट्या किंवा तातडीच्या बाबीकडे मंत्र्याचं लक्ष वेधण्यासाठी बरोबर आहे. तर मग हे स्टेटमेंट बरोबर आहे. मग स्थगन प्रस्ताव ऍडजमेंट मोशन आहे. असं ऍडजमेंट मोशनचं काय म्हणलंय, सभागृह मुदत किंवा वेळ संपण्यापूर्वी स्थगन करतात. तर हे काही करेक्टली मॅच होत नाही. स्थगन प्रस्ताव काय आहे, सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या विषयाकडे हाऊसचं लक्ष वेधणं, सदनाचं लक्ष वेधण्यासाठी ही प्रोव्हिजन आहे. स्थगन प्रस्ताव इंट्रोड्यूस करण्यासाठी 50 सदस्यांचा पाठिंबा लागत असतो. राज्यसभेमध्ये स्थगन प्रस्ताव इंट्रोड्यूस करता येत नाही. लक्षात ठेवा, राज्यसभेत नो कॉन्फिडन्स मोशनही दाखल करता येत नाही आणि ऍडजमेंट मोशन म्हणजे स्थगन प्रस्ताव पण मांडता येत नाही. स्थगन प्रस्तावावर 2.5 तासापेक्षा कमी वेळ चर्चा करता येत नाही. साधारण मिनिमम 2.5 तास त्याच्यावर चर्चा होत असते. ठीक आहे, आता या स्थगन प्रस्ताव दाखल करण्यासाठी त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन आहेत. त्याचे काय काय आहेत, एक, तो जो मॅटर असेल तो डेफिनेट असला पाहिजे, ऍक्च्युअल असला पाहिजे, अर्जंट असला पाहिजे आणि सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा असला पाहिजे. तसं असेल तर तुमचा स्थगन प्रस्ताव दाखल करता येतो, तो मंजूर होतो. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, एका स्थगन प्रस्तावात एकापेक्षा अधिक मुद्दे उपस्थित करता येणार नाही. तिसरा आहे, स्पेसिफिक मॅटर असला पाहिजे, वेग चालणार नाही, एकदम स्पेसिफिक काय असेल ते घडले त्याच्याबद्दल बोलता आला पाहिजे. विशेषाधिकाराच्या प्रश्नासंदर्भात याच्यावर चर्चा करता येणार नाही, त्याच्यासाठी तो दाखल करता येणार नाही जेव्हा प्रिव्हिलेजचा क्वेश्चन असेल, जे काय मेंबर असतील त्यांच्या संदर्भात. दुसरं, ज्या मोशनवर ऑलरेडी सभागृहात चर्चा झालेली आहे
त्या विषयावर तुम्हाला स्थगन प्रस्ताव दाखल करता येणार नाही. कोर्टात एखादा मुद्दा दाखल असेल तर त्याच्यावर चर्चा करता येणार नाही स्थगन प्रस्तावात. आणि जर एखादा मुद्दा इतर मोशन डिस्कस केलेला असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला स्थगन प्रस्ताव किंवा ऍडजर्नमेंट मोशन इश्यू करता येणार नाही. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट जुळत नाही, फक्त पहिलं स्टेटमेंट जुळतंय. आता तिसरं बघा, हक्कभंग प्रस्ताव, त्याला प्रिव्हिलेज मोशन जे म्हणतात. तो काय आहे याच्यात? सभागृहाची कारवाई जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नाही तेव्हा त्याकडे सभापतीचे लक्ष वेधणं, तर हे चुकीचं आहे. काय आहे? आता हक्कभंग प्रस्ताव आणि हरकतीचा मुद्दा, त्याला पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणतात. हे दोघं रिव्हर्स मॅच केले, त्यांनी विरुद्ध त्यांना हे केलंय. हक्कभंग प्रस्तावामध्ये मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या किंवा अपूर्ण उत्तराकडे सभापतीचं लक्ष वेधणं, कन्सर्न मिनिस्टरला कन्सर्न करता यावं म्हणून ही प्रोव्हिजन आहे. आणि नंतरचा मुद्दा आहे जो हरकतीचा मुद्दा, पॉइंट ऑफ ऑर्डर जे आहे, त्या पॉइंट ऑफ ऑर्डर मध्ये काय आहे की सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तर त्याकडे सभापतीचं लक्ष वेधण्यासाठी हे प्रस्ताव दाखल करता येतो. ठीक आहे, आपण बघितलं राज्यसभेत काय दाखल करता येत नाही तर स्थगन प्रस्ताव म्हणजे ऍडजर्नमेंट मोशन दाखल करता येत नाही आणि अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही. आता आणखी याच्या संदर्भात काय बघितलं पाहिजे या मोशन संदर्भात? एक मोशन ऑफ थँक्स करून ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा कधी नवीन लोकसभा स्थापन होते आणि एखाद्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचं जे काही पहिलं अधिवेशन असतं संसदेचं, त्यावेळेस राष्ट्रपती सरकारच्या ध्येय धोरणाविषयीचं अभिभाषण करत असतात. त्या अभिभाषणावर लोकसभेत आणि राज्यसभेत धन्यवाद प्रस्ताव सादर केला जातो, तो मंजूर करणं गरजेचं असतं. मंजूर केला नाही तर सरकारचा पराभव झाला असं कन्सिडर केलं जातं. जनरली ते मंजूरच होत असतात. ठीक आहे, तर ते मोशन ऑफ थँक्स करून ठेवणं गरजेचं आहे. नो कॉन्फिडन्स मोशन करून ठेवणं गरजेचं आहे. अविश्वास प्रस्ताव जो आहे ते विचारलं जाऊ शकतं की एक तर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी कारण द्यावे लागत नाहीत. अविश्वास प्रस्ताव हा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्धच इंट्रोड्यूस दाखल करता येतो. जर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी 50 सदस्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. ते लोकसभेच्या स्पीकरकडे ते गेलं पाहिजे. त्याच्यापूर्वी ते लोकसभेचे जे सचिव असतात त्यांना ती नोटीस दिली पाहिजे. लोकसभेच्या नियम 198 मध्ये याचा उल्लेख आहे. संविधानात अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख नाही, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि ते लोकसभेचे जे अध्यक्ष असणार आहेत तो लोकसभेचा जो 50 सदस्याच्या पाठिंब्याने जो दाखल केलेला असतो तो जर मंजूर केला लोकसभेच्या अध्यक्षानं तर त्याच्यात 10 दिवसाच्या आत त्याच्यावर चर्चा करावी लागते. तो प्रस्ताव दाखल करून घ्यावा लागतो, त्याच्यावर मतदान होतं. ठीक आहे, हे मुद्दा आपल्याला परत विचारला जाऊ शकतो या पॉइंट संदर्भात. पार्लमेंटचा आहे, याच्या इथं पार्लमेंटचं एवढंच पाहूयात मोशन संदर्भात, बाकी मग पुढच्या मुद्द्यात ते कव्हर करूयात आपण. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय. नॉट करेक्ट. बघा, राष्ट्रपतीच्या शिफारसीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जात नाही. दुसरं, राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले पाहिजे. तिसरं, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. चौथं, राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसतं. आता इनकरेक्ट आहे त्यातलं आपलं तिसरं, तर इथं विशेष बहुमत लागत नाही. आता ही जी राज्य पुनर्रचना आहे, राज्य पुनर्रचनेसंदर्भातलं जर आपण बघितलं तर आर्टिकल 2, 3 आणि 4 याच्या संदर्भातलं आहे. आर्टिकल 2 मध्ये काय आहे, एखाद्या राज्याचे जर ऍडमिशन द्यायचं असेल, भारताच्या त्याला प्रवेश द्यायचा असेल तर त्याची आर्टिकल 2A मध्ये प्रोव्हिजन आहे. आणि एखाद्या राज्याची इस्टॅब्लिश करायची असेल, नव्यानं निर्मिती करायची असेल तर त्यावेळेसची प्रोव्हिजन सुद्धा आर्टिकल 2 मध्ये आहे. आर्टिकल 3 मध्ये काय आहे, एक्झिस्टिंग स्टेट मध्ये जर काही चेंज करायचे असतील तर 2 मध्ये काय आहे, एखाद्या राज्यांना प्रवेश द्यायचा आहे की भारतानं अक्वायर केलाय किंवा एखादं विकत घेतलाय असा जो प्रदेश असेल त्याच्या ऍडमिशन संदर्भातला आहे, किंवा एखादं राज्य निर्माण करायचंय तर त्याच्या संदर्भातली प्रोव्हिजन आहे. 3 मध्ये एखादं सगळे राज्य अस्तित्वात आहेत, त्या अस्तित्वात असणाऱ्या राज्यातूनच नवीन राज्य निर्मिती करायचे किंवा त्याची सीमा बदलायच्या
सीमा कमी करायच्यात, वाढवायच्यात, नाव बदलायचंय. तर ही प्रोव्हिजन आर्टिकल 3 मध्ये आहे. 2-3 झालं आणि ह्या 3 आणि 2 बाबीतले जे काही चेंजेस असतील ते आर्टिकल 4 मध्ये मेन्शन केले. पहिलं, आता ह्या बिलची प्रोसिजर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं, हे बिल राष्ट्रपतीच्या मान्यतेनं दाखल केलं जातं. राष्ट्रपती ते ज्या राज्याच्या संदर्भात असेल त्या राज्याच्या विधानसभेकडे पाठवतं. त्यांना विशिष्ट वेळ देतं की तुम्ही या विशिष्ट वेळात तुमचं याच्यावर काय मत आहे ते सांगितलं गरजेचं असतं. जी काही विधानसभा असेल त्या विधानसभेनं काय मत व्यक्त केलंय ते मत राष्ट्रपतीला वाटलं तर राष्ट्रपती कन्सिडर करू शकतात, अदरवाईज कन्सिडर करू शकत नाही. त्यांचं मत राष्ट्रपतीवर बंधनकारक. त्यांच्या संमतीने सुद्धा मग राष्ट्रपती ते संसदेच्या कोणत्याही सदनात ते बिल दाखल केलं जातं. आणि लक्षात ठेवा, याविषयीचं बिल फक्त शासकीय सदस्याद्वारे दाखल केलं जातं. जे गव्हर्नमेंट मेंबर असतात, गव्हर्नमेंट मेंबर म्हणजे कोण, जे मंत्रिमंडळाचे सदस्य असतात ते, आणि खाजगी सदस्य म्हणजे कोण, जे मंत्रिमंडळात नाहीत असे कुठलेही खासदार. ठीक आहे, अशा प्रकारे या बिलाची प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा काढला जातो की संसद स्वतःच्या इच्छेने भारताचा राजकीय नकाशा बदलू शकते. तर हे स्टेटमेंट जरी विचारलं तर ते बरोबर आहे. परत याच्यातला मुद्दा आहे की ही सिंपल हे जे विशेष बहुमत आहे, विशेष बहुमत नाही तर इथं सिंपल मेजॉरिटी लागत असते. आणि याला 368 नुसार घटना दुरुस्ती मानलं जात नाही. या प्रक्रियेला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता ह्या टॉपिक संदर्भात आणखी काय विचारलं जाऊ शकतं. एक, राज्य निर्मितीची सिक्वेन्स विचारली जाऊ शकते. हा प्रश्न यापूर्वी 2-3 वेळा विचारलेला आहे की कुठल्या राज्याची निर्मिती कधी झाली त्याची सिक्वेन्स विचारली जाऊ शकते. आपल्याला माहितीये 14 राज्य सुरुवातीला होते, मग 15 गुजरात पासून सुरू झालं, मग हरियाणा असेल, HP असेल, ह्या राज्याची सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स करून ठेवणं गरजेचं आहे. आता जे काही जम्मू काश्मीरचं स्टेटचं युनियन टेरिटरी केलं तिथपर्यंत, शिवाय दादरा नगर हवेली आणि दमन दीव या 2 युटीचं एकत्रीकरण केलंय तेही तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याची सिक्वेन्स पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. मग या राज्य निर्मितीविषयी त्याच्या काही कमिट्या होत्या की धार कमिशन असेल, JVP कमिटी असेल, पाक असेल म्हणजे फजल अली कमिशन असेल, या कमिशनच्या तरतुदी, याची स्थापना जर बघितलं, धार कमिशन जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं किंवा राजेंद्र प्रसाद यांनी ते स्थापन केलं होतं. जून 48 ला ते स्थापन केलं होतं. त्यांना डिसेंबर 48 ला रिपोर्ट सबमिट केला. त्यांनी भाषा हा राज्य निर्मितीचा जो मुद्दा आहे, राज्य निर्मितीचं कारण हे नाकारलं होतं. त्यांनी प्रशासकीय सोय ही महत्वाची मानली. त्याच्यावरच ते अग्रीमेंट झाले विविध राज्यांनी त्याच्यावर. विविध राज्यांनी त्याच्यावर आपला विरोध प्रदर्शित केला. मग एक JVP कमिटी स्थापन करण्यात आली. ती काँग्रेसनं स्थापन केली. JVP कमिटीमध्ये कोण होतं? जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभाई सीताराम. पट्टाभाई सीताराम हे त्यावेळेस INC चे अध्यक्ष होते. ती डिसेंबर 48 ला स्थापन केली आणि एप्रिल 49 ला त्यांनी रिपोर्ट. त्यांनी काय म्हटलंय, भाषा ही मान्य आहे पण सध्या नको, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. नंतर फजल अली कमिशन होतं. ऑक्टोबर 53 ला आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. फजल अली कमिशन मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्थापन केलं होतं. त्याच्यातले 3 मेंबर आहेत. फजल अली त्याचे अध्यक्ष होते, KM पन्नीकर आणि HN कुजरू हे त्याचे सदस्य होते. डिसेंबर 53 ला हे कमिशन स्थापन केलं आणि त्यांनी सप्टेंबर 55 ला रिपोर्ट दिला. त्यांनी भाषा मान्य केलं पण एक भाषा एक राज्य हे सूत्र नको असं सांगितलं. तर तसं झालं असतं तर पूर्ण हिंदी बेल्ट हा एकच भाषा, हिंदी भाषाचा एकच राज्य कन्सिडर झालं असतं. तसं नको होतं त्यांना. तर या संदर्भातले एवढे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही त्या दृष्टीनं प्रिपेअर करणं गरजेचं आहे. 6वा मुद्दा आहे, आपल्याला स्टॅच्युटरी आणि नॉन स्टॅच्युटरी बॉडीज असतील किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत तर त्या आपण करतो प्रिलिमला करताना. तर त्यातलाच हा एक मुद्दा आहे की केंद्रीय माहिती आयोग आहे, त्याच्यातलं कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. मध्यंतरी याच्यात चेंजेस झाले होते. NHRC आणि जे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे त्याच्यातले जे काही चेंजेस झाले त्यामुळे तो प्रश्न आलेला आहे. काय, ही एक घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. ठीक आहे.
दुसरं, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तिसरं स्टेटमेंट, ते आपली 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत पद धारण करतात. चौथं, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत. तर हे चौथं स्टेटमेंट बरोबर आहे. आता त्याच्यात जर बघितलं आपण तर 1+10 इतके मेंबर असतात. एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 इतर माहिती आयुक्त. 2005 ला याची स्थापना झाली होती. घटनात्मक संस्था नाही, त्याच्यामुळे पण हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. 2005 ला हे स्थापन झाली, त्याला स्टॅच्युटरी रिकॉग्निशन दिलं. स्टॅच्यूट म्हणजे कायदा, कायद्याने मान्यता दिलेली, त्याला वैधानिक बॉडी म्हणू आपण. प्रेसिडेंट याची नियुक्ती करतात, पण प्रेसिडेंटला समिती प्रेसिडेंटला कुठली समिती सल्ला देते? एक, त्यात पीएम असतात, म्हणजे गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नाही तर पीएमच्या अध्यक्षतेखाली. युनियन कॅबिनेट मिनिस्टर असतात, जे पीएम द्वारे नियुक्त केलेले युनियन कॅबिनेट मिनिस्टर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन असे 3 मेंबर असतात. केंद्रीय माहिती आयुक्त जे आहेत ते एमपी किंवा एमएलए नसावेत. त्यांचं वयाचं जे निकष आहे हे जे आहे ते 3 ते 65 आहे. 3 वय किंवा 65 वर्षापर्यंत आहे. त्यांना रिअपॉइंटमेंट त्यांची करता येत नाही, केंद्रीय माहिती आयुक्ताची. आणि जे इतर आयुक्त आहेत त्यांची करता येते. ठीक आहे. मग त्यांना पदावरून दूर प्रेसिडेंट करतात. इन्सॉल्वंट असेल, पेड एम्प्लॉयमेंट असेल, मानसिक दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या विकल असेल तर त्या व्यक्तीला पदावरून दूर केलं जातं. याचा यांच्यातला मुद्दा आणखीन एक लक्षात ठेवा, यांना सुमोटो म्हणजे स्वतःवरून एखाद्या केसची दखल करता येते, घेता येते आणि ते रिपोर्ट आपला सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या माहिती आयोग, केंद्रीय माहिती आयोगासंदर्भात एवढे सगळे मुद्दे तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. हाही मुद्दा जो आहे हा मुद्दा आपण प्रिलिमला जास्त बघत नाही, हा मेन्सला ओरिएंटेड करतो, पण मग हे करून ठेवणं गरजेचं आहे. काय आहे? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम विषयी विचारलं. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम विषयी काय आहे? आता कुठल्या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते? पहिलं, जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात. दुसरं, हंग असेंब्ली असेल, लेजिस्लेचरची काही बॉडी हंग असेल, अधांतरी असेल, कुणालाही स्पष्ट बहुमत नसेल, तेव्हा सरकार फारच कमकुवत व अस्थिर असतं, तेव्हा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला चालना मिळते. तिसरं, जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरतं. चौथा मुद्दा आहे, जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंत्यस्थ उद्दिष्टासाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतात, तेव्हा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम सुरू होतं. तर याच्यातलं बघितलं 4ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. हा मेनचा मुद्दा आहे, पण प्रिलिमला त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. बघा, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा उगम आणि विकास हा अमेरिकेत झालेला आहे. 1947 ला ऑर्थर सिलिंजर ज्युनियर हे एक तर इतिहास तज्ञ आणि शिक्षण तज्ञ होते, यांनी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ही टर्म सुरू केलेली आहे. ठीक आहे. हा प्रश्न एकदा मेन्सला विचारलेला आहे, त्यांचं नाव विचारलेलं आहे. 1970च्या दशकात भारतात जस्टिस व्ही आर कृष्ण अय्यर, पी एन भगवती, ओ चिन्नप्पा रेड्डी आणि डी ए देसाई यांनी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला चालना दिलेली आहे. कामकाजात त्याचा समावेश केलेला आहे. जी पीआयएल आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे, जनहित याचिका, हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमच एक आउटकम आहे. त्याच्यातूनच पीआयएल सुरू झालेले आहे. याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला ज्युडिशियल डायनॅमिझम असं पण म्हटलं जातं. याच्यात काय केलं जातं की न्यायालयाचा प्रोएक्टिव्ह रोल असतो. जे फंडामेंटल राईट आहे त्याचं प्रोटेक्शन करणं आणि सोसायटी समाजासाठी न्याय देण्यासाठी, त्या न्यायाचं संरक्षण करण्यासाठी याच्याद्वारे कामकाज केलं जातं. आता पीआयएल आहे, याच्या संदर्भात अजून बघू ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमच्या रिलेटेड काय विचारलं जाऊ शकतं. तर पीआय न्यायमूर्ती व्ही कृष्ण अय्यर आणि पी एन भगवती यांनी 1980च्या दशकाच्या सुरुवातीला पीआयएलचं प्रक्रिया, पीआयएल दाखल करण्याचं किंवा पीआयएलची संकल्पना वापरात आणली.
पीआयचे इतर नावं काय काय आहेत बघा. एक तर त्याला सोशल ऍक्शन पण म्हणतात, सोशल ऍक्शन लिटिगेशन म्हणतात, सोशल इंटरेस्ट लिटिगेशन पण म्हणतात किंवा क्लास ऍक्शन लिटिगेशन असं पण म्हणतात. पीआयएल हे रोमन लॉ तत्व जे आहे ऍक्शिओ पॉप्युलरस याच्यातून आलेला आहे, रोमन लॉ तत्वातून आलेला आहे पीआयएल. आता ह्या पीआयएल चे उद्देश काय आहेत ते एकदा विचारलेले आहेत. एक तर रूल ऑफ लॉ च महत्व बिंबवणं, दुसरं सोशल आणि इकॉनॉमिक विकर सेक्शनला न्यायाची सुलभता देणं, न्यायाचं ऍक्सेस देणं, त्याच्यासाठी कामकाज करणं, आणि फंडामेंटल राईटचं अधिकार नागरिकांना उपभोगता यावेत त्याच्यासाठी काम करणं, या तरतुदी आहेत. त्यामुळे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम पीआयएल हे बघून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. 71 नंबरचा प्रश्न पाहूयात. खालील विधाने विचारात घ्या. काय म्हटलं याच्यात? शेषाधिकार म्हणजे रेसिड्युअरी पॉवर आहे. ओके. प्रश्न बघा, खालील तरतुदी विचारात घ्या. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे. दुसरं अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केलेली आहे. तिसरं, राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकावर निर्णायक म्हणजे संपूर्ण, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण बघितलं तर ऍब्सोल्यूट वेटो वापरतात. चौथं, केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रामध्ये बदल करू शकतो. आता हा याच्यातला प्रश्न काय आहे? वरीलपैकी कोणत्या तरतूद किंवा तरतुदी नसत्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असते? हा प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे आताची जे काय युपीसी लेवलला आपले जे काही प्रिलिमिनरी चेंजेस होणार आहेत, तर मला असं वाटतं की या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा प्रश्न जसा बघितला तर एकदम सोपा आहे. काय विचारलंय आपल्याला की युनिटरी आणि फेडरल फीचर्स काय, हा तो प्रश्न आहे. की भारतीय संविधानातले एकात्म वैशिष्ट्ये कुठले आहेत आणि संघराज्यात्मक वैशिष्ट्ये कुठले आहेत, हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता याचा आन्सर जर आपण बघितलं तर एसीडी हे आन्सर आहे की संघराज्यात्मक स्वरूपाची असते. मग हे जे एसीडी आहेत ह्या सगळ्या कुठल्या प्रकारचे आहेत? हे आहेत युनिटरी मेजर्स आहेत. म्हणजे शेषाधिकार केंद्राकडे आहे. आर्टिकल 248 आहे रेसिड्युअरी पॉवर, हे लक्षात ठेवा. हे रेसिड्युअरी पॉवर जे आहेत त्या केंद्राकडे दिल्यात, म्हणजेच केंद्र स्ट्रॉंग आहे याच्यातून इंडिकेट होतं, म्हणून ते एकात्म युनिटरी फीचर्स आहे. तिसरं पहा, राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयक असतात जे कॉन्स्टिट्यूशन आपलं बिल असतं, लेजिस्लेटिव्ह बिल, त्याच्या बाबतीत ऍब्सोल्यूट वेटो वापरतात. याच्यातून काय इंडिकेट होतं की राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार हे प्रबळ आहे, स्ट्रॉंग आहे, मग ते युनिटरी फीचर आहे. चौथं स्टेटमेंट आहे ते आताच बघितलं आपण आर्टिकल 3 मध्ये, की केंद्र शासन राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रामध्ये बदल करू शकते, ते युनिटरी फीचर आहे. इथं केंद्र शासन म्हटलेलं आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तरी ते स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, युनिटरी फीचर्स आहेत ते. आणि जे ब स्टेटमेंट आहे, अधिकारांची विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली जाते, हे फेडरल फीचर्स आहे. आता आपण काय करणं अपेक्षित आहे, तर आपण युनिटरी फीचर्स कुठले आहेत संविधानाचे आणि फेडरल फीचर्स कुठले आहेत हे बघून ठेवणं गरजेचं आहे. बघा, फेडरल फीचर्स पहा, एक तर ड्युअल पॉलिटी म्हणजे युनियन आणि स्टेट अशा प्रकारची रचना असणं. दुसरं, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन लिखित राज्यघटना असणं, हे फेडरल फीचर्स आहे. तिसरं, डिव्हिजन ऑफ पॉवर, हे जे दुसरं स्टेटमेंट आहे तर मग ते फेडरल फीचर्स आहे, त्यामुळे त्याचा समावेश होत नाही. चौथं काय आहे, सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनची सर्वोच्चता जी आहे ती फेडरल फीचर्स आहे. नंतर रिजिड कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करण्यासाठी आपण बघितलं आधीच्या प्रश्नात बघितलं की एक तर स्पेशल मेजॉरिटी लागते किंवा काही महत्वाचे बदल करायचे असतील तर अर्ध्या राज्याची संमती लागते. नंतर इंडिपेंडंट ज्युडिशरी, हे इथं थोडंसं कन्फ्युजन होणार आहे. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ हे फेडरल फीचर्स आहे, आणि इंटिग्रेटेड म्हणजे एकात्म न्याय व्यवस्था हे युनिटरी फीचर्स आहे. बघा, स्वतंत्र न्याय व्यवस्था हे फेडरल फीचर्स आहे, संघराज्याचं वैशिष्ट्य आहे, आणि एकात्म न्याय व्यवस्था हे
युनिटरी फीचर्स आहे, याच्यात कन्फ्युजन होईल, ते साईटला कुठेतरी लिहून ठेवा. आणि बायकॅमरलिझम, लोकसभा आणि राज्यसभा असणं हे सुद्धा फेडरल संघ राज्याचं वैशिष्ट्य आहे. का? कारण राज्यसभेत राज्यातले मेंबर असतात, राज्याच्या थ्रू आलेले असतात, त्याच्यामुळे ते फेडरल फीचर्स आहे. हे फेडरल फीचर्स आहेत. या दोन्हीपैकी कुठलंही एक लक्षात ठेवलं तरी चालेल, युनिटरी आणि फेडरल पैकी, मग त्याच्या आधारे आपल्याला बाकीच्याचं उत्तर नाकारते. तरी सुद्धा आपण युनिटरी फीचर्स एकदा बघून घेऊ. एक स्ट्रॉंग सेंटर असणं, हे या पहिल्या स्टेटमेंट मधून पण इंडिकेट होते, दुसऱ्या स्टेटमेंट मधून पण इंडिकेट होते. राज्य हे डिस्ट्रक्टेबल नसतील, हे त्याची तरतूद आहे. सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे, ते युनिटरी फीचर्स आहे. फ्लेक्झिबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, रिजिडिटी जे आहे ते फेडरल फीचर्स आहे. फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे सिंपल मेजॉरिटी थ्रू जे काही बदल करायचे आहेत ते संविधान सहजपणे करू शकतो. खूप जास्त बदल हे सिंपल मेजॉरिटीने केले जातात. नंतर राज्यांना समान प्रतिनिधित्व नसणं, हे सुद्धा युनिटरी फीचर्स आहे. आपल्याला माहितीये राज्यसभेत उत्तर प्रदेशमध्ये 31 आहेत, तर काही राज्यातले एकच मेंबर आहे. नंतर आणीबाणीच्या तरतुदी, हे सुद्धा युनिटरी फीचर्स आहे. आपल्याला माहिती आणीबाणीच्या वेळेस केंद्र प्रबळ होतं, ते अधिकार लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, फायनान्शियल मॅटर संदर्भात, फंडामेंटल राईट संदर्भात प्रेसिडेंट अधिकार वापरतात. सिंगल सिटीजनशिप, इंटिग्रेटेड ज्युडिशरी, ऑल इंडिया सर्व्हिसेस, इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी, राज्यसूचीवर संसदेचं वर्चस्व असणं, राज्यपालाची नियुक्ती करणं, एकात्म निवडणूक यंत्रणा आणि राज्य विधेयकावर वेटो पॉवर, जे तिसरं स्टेटमेंट आहे, हे सगळे युनिटरी फीचर्स आहेत. तुम्ही फेडरल आणि युनिटरी फीचर्स करून ठेवणं गरजेचं आहे. हा प्रश्न चांगला आहे, मॉडेल म्हणून आपण येणाऱ्या 21 ऑगस्ट साठी अशा प्रकारचे प्रश्न असतील असे आपण तयारी ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु याच्या पलीकडे आणखी काय विचारलं जाते, संविधानाचे जे काही रचना आहे त्याच्याविषयी काय कुणी काय स्टेटमेंट दिलेत, पॉसी फेडरल कोणी म्हटलंय, एक्स्ट्रीमली फेडरल कोणी म्हटलंय, बार्गेनिंग फेडरलिझम कोणी म्हटलंय, स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी, सुई जेनेरिस आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ह्या टर्म कुणी वापरल्यात भारतीय संविधानासंदर्भात ते बघून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 79 नंबरचा. हा आपण प्रिलिम ओरिएंटेड करतो. जे इंटरस्टेट काउन्सिल असतात आणि सेंट्रल स्टेट रिलेशन आहेत, ते दोन्ही मध्ये आपण प्रिलिम साठी करत असतो. बघा, कोणती बाब आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे? इथं लिहिलं इंटरस्टेट काउन्सिल, हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट याचा आर्टिकल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल 263 आहे. आर्टिकल 262 जे आहे ते नदी वाटप, नदीच्या पाणी वाटपासंदर्भातला आहे. या टॉपिकवर हे दोनच आर्टिकल महत्वाचे आहेत. बघा, याच्यातलं काय एक्सक्लूड केलं ते. पहिलं, राज्यामध्ये जे तंट उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे, हे बरोबर आहे. कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप आणि नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणं, हे 263 मध्ये नाहीये, 262 मध्ये आहे. त्यामुळं हे वगळलेलं आहे. हे लगेच आन्सर आपल्याला इथंच कळून जातं. तिसरं स्टेटमेंट, राज्यापैकी सर्वांचा किंवा काहीचा अथवा संघ राज्य किंवा एक किंवा अधिक राज्य यांचा त्यात सामायिक हित संबंध आहे अशा विषयाबाबत इन्व्हेस्टिगेशन करणं, चर्चा करणं, हे आहे, हे बरोबर आहे. चौथं, अशा कोणत्याही विषयावर शिफारसी आणि विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारसी करणे. तर 1, 3, 4 याचा समावेश आहे. जो दुसरा मुद्दा आहे तो आर्टिकल 262 मध्ये समावेश. आता आर्टिकल 263 जे आहे, आता पुढे काय विचारलं जाऊ शकतं? एक, ही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे. आंतरराज्य परिषद जी आहे ती संविधानात्मक बॉडी आहे. प्रेसिडेंट नियुक्त करतात ही जी बॉडी. सरकारी कमिशननं अशा प्रकारची बॉडी निर्माण करण्यात यावी ही तरतूद केलेली होती. 28 मार्च 1990 ला आंतरराज्य परिषद स्थापन केली. व्हीपी सिंग तेव्हा पंतप्रधान होते. आता याच्यात कोण कोण असतं? तर पीएम असतात, सर्व सीएम असतात. ज्या केंद्रशासित प्रदेशांना लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे तिथले सीएम असतात. काही युनियन टेरिटरीचे जे प्रशासक असतात ते असतात. जिथे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली नाही तिथले. नंतर ज्या राज्यात राष्ट्रपती राजवट आहे अशा राज्यातले गव्हर्नर याच्यात असतात. शिवाय 6 कॅबिनेट मिनिस्टर असतात, त्याच्यात HM चा समावेश असतो. HM म्हणजे होम मिनिस्टर. ठीक आहे, हे मुद्दे तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे.
तर आता ही जी आंतरराज्य परिषद असती तिच्या वर्षातून 3 मीटिंग होतात, 3 कॅमेरा होतात, एक मतदान याच्यावर मतदान केलेलं असतं. त्याच्यासाठी एक स्टँडिंग कमिटी या काउन्सिलची स्थापना करण्यात आली 1996 ला. त्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होम मिनिस्टर असतात, 5 कॅबिनेट मिनिस्टर असतात, 9 सीएम असतात त्याच्यात. आणि 1991 ला आंतरराज्य परिषदेसाठी एक सचिवालयाची निर्मिती करण्यात आली होती. हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 262 आर्टिकल सुद्धा तुम्ही डिटेल करून ठेवणं गरजेचं आहे. आता त्याच्या पुढचा मुद्दा पाहूयात, क्वेश्चन पाहूयात. 80 नंबरचा जो आहे, विशेष अधिकार समिती याच्याबद्दल काय बरोबर नाही असं विचारलं. पहिल्यांदा काय विचारलं ते साईडला करून ठेवणं. पहिलं, लोकसभेच्या नियम 222 आणि राज्यसभेच्या नियम 187 हे विशेष अधिकार संबंधी आहेत. बरोबर स्टेटमेंट आहे. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेष अधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करतात, हेही बरोबर आहे. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेष अधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीत 15 सदस्य असतात. तर हे स्टेटमेंट बरोबर नाही, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. लोकसभेचे नियम 222, राज्यसभेचे नियम 187 मध्ये आहे ही अर्धन्यायिक प्रकारची विशेष अधिकार समिती आहे. जर संसद सदस्याच्या विशेष अधिकाराचा भंग झाला तर ही समिती कामकाज करत असते. लोकसभेत 15 सदस्य असतात, राज्यसभेत 10 सदस्य असतात. हे जे स्टेटमेंट आहे मग हे याच्यामुळे हे चुकीचं ठरतं. ठीक आहे. ज्या आपण कॅबिनेट कमिटी आहेत आणि पार्लमेंटरी कमिटी आहेत त्या तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. पब्लिक अकाउंट कमिटी असेल, इस्टिमेट कमिटी असेल आणि पब्लिक अंडरटेकिंग कमिटी असेल, याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन विचारले जातात, ते बघून ठेवणं गरजेचं आहे. त्या काही कॅबिनेट कमिटी असतील त्या कॅबिनेट कमिट्या बघून ठेवणं गरजेचं आहे. तसंच ही जी विशेष अधिकार समिती आहे किंवा इतर ज्या काही समिती असतील त्या समित्या सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे 81 नंबर नाही आपण पाहणार, 82 नंबरचा पाहूयात. हाही पार्लमेंट टॉपिक मधला आहे. म्हणजे बघा, एकाच पेपरमध्ये पार्लमेंटमध्ये आतापर्यंत आपल्याला 3 प्रश्न सापडले. 15 पैकी 3 क्वेश्चन आतापर्यंत. पुढे असेल तर आणखी आपण बघूयात. काय विचारलंय, योग्य विधान काय आहे असं विचारलंय. पहिलं, राज्यघटनेचा अनुच्छेद 111 हे मनी बिल संदर्भात आहे, लगेच हे रिजेक्ट होतं. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, हा पर्याय गेला. 110 मध्ये आहे, 111 मध्ये राष्ट्रपती बिलला ऍसेंट देतात, मंजुरी देतात, त्याच्या संदर्भात तरतूद आहे. मग 117.3 आर्टिकल 117.3 हे खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक हे केवळ लोकसभेत मांडले जाऊ शकते. आणि नंतर 117.3 आर्टिकल मध्ये जे फायनान्स बिल असेल ते राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही असं स्टेटमेंट विचारलेले आहेत. तर त्याच्यातलं वरीलपैकी एकही योग्य नाही, हे आपलं उत्तर आहे. 111 मध्ये राष्ट्रपतीची मान्यता आहे, 110 मध्ये मनी बिल आहे. मनी बिल संदर्भात काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते काय काय ते बघा. एक, द टॅक्स इम्पोज करायचा आहे, अबॉलिश करायचा आहे, रिमिट करायचा आहे, अल्टर करायचा आहे किंवा रेग्युलेट करायचं आहे, तर ते बिल ज्याच्यात प्रोव्हिजन असेल ते मनी बिल असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही कर्ज घेण्याची पद्धत असेल त्या कर्जाविषयीची जी काही तरतूद असेल आणि तसं जर बिलात उल्लेख असेल तर ते मनी बिल असणार आहे. संचित निधी आणि आपत्कालीन निधीतून पैसे काढण्याची तरतूद असेल तसं बिल असेल तर ते मनी बिल असणार आहे. संचित निधीतून अप्रोप्रिएशन ऑफ मनीचे विड्रॉल केलेले असतील तर ते मनी बिल असणार आहे. आणि संचित निधीवरील जे काही खर्च असेल त्या संदर्भातल्या तरतुदीविषयीचं जे बिल असेल ते मनी बिल. मनी बिल म्हणजे काय, त्याची ही डेफिनेशन आहे. बघा, आता मनी बिल संदर्भातल्या काही महत्वाचे वाक्य. पहिलं, मनी बिल आहे की नाही हे लोकसभेच्या स्पीकरच्या सर्टिफिकेटनुसार ठरतं. लोकसभेच्या स्पीकरनं सर्टिफिकेट दिलं नंतरच ते राज्यसभेत दाखल केलं जातं. हे मनी बिल फक्त लोकसभेत इंट्रोड्यूस केलं जातं, फक्त शासकीय सदस्याद्वारे इंट्रोड्यूस केलं जातं. प्रेसिडेंटची पूर्व परवानगी लागत असते आणि राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस या बिल रोखून धरू शकते. राज्यसभा हे रिजेक्ट पण करू शकत नाही, अमेंड पण करू शकत नाही. राज्यसभा याच्या बाबतीत फक्त शिफारसी करू शकतं, याच्या संदर्भात जॉईंट सिटिंग नाही. प्रेसिडेंट हे बिल रिटर्न पाठवू शकत नाही, रिजेक्ट करू शकतात
किंवा अप्रूव्ह करू शकतात. आणि लोकसभेत धन विधेयक मंजूर न होणं तर सरकारचा पराभव मानला जातो आणि सरकारला राजीनामा द्यावा लागतो. हे धन विधेयकासंदर्भातल्या तरतुदी आहेत, ह्या करून ठेवणं गरजेचं आहे. या प्रश्नासंदर्भात काय विचारतील तर हे मनी बिल जे पहिलं आहे त्याच्या संदर्भातलं आधीचं एक वाक्य लक्षात ठेवा. ऑल मनी बिल आर फायनान्शियल बिल बट ऑल फायनान्शियल बिल आर नॉट मनी बिल. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे ऍज इट इज विचारलं जाऊ शकतं. फायनान्शियल बिल जे आहे 117(1) मध्ये काय तरतूद आहे? एक, याच्या काय तरतुदी धनविधेयकासमान आहेत. कुठल्या? एक, फक्त लोकसभेत दाखल करता येतं आणि दुसरं प्रेसिडेंटची परवानगीनेच हे दाखल करता येतं. या दोन्ही मनी बिल सारख्याच आहेत. नंतर जे मनी बिल असणार आहे हे राज्यसभा रिजेक्ट पण करू शकते, अमेंड पण करू शकते. त्याच्यासाठी जॉईंट सिटिंगची प्रोव्हिजन आहे. प्रेसिडेंट असेंट देऊ शकतात, विथहोल्ड करू शकतात किंवा रिटर्न करू शकतात. लक्षात ठेवा, मनी बिल संदर्भातली तरतूद आहे. 117(3) मध्ये काय म्हटलंय? संचित निधीवरील जे खर्च असणार आहेत ते याच्यात तरतूद आहे. सर्वसाधारण विधेयक असतं हे. आयदर हाऊसमध्ये बिल इंट्रोड्यूस करता येतं. प्रेसिडेंटची परवानगी लागते. प्रेसिडेंट असेंट देऊ शकतात, विथहोल्ड करू शकतात किंवा रिटर्न करू शकतात. आता या बिला संदर्भातली एक वाक्य आहे की राष्ट्रपतीची मान्यता बिल इंट्रोड्यूस करते त्यावेळी नसेल तरी चालतं, पण जेव्हा बिल कन्सिडरेशन साठी आलेलं असेल तेव्हा राष्ट्रपतीची मान्यता असणं आवश्यक आहे. एवढे सगळे मुद्दे आहेत या प्रश्नासंदर्भात ज्याच्यावर उद्या परत प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, आता बरेचसे प्रश्न हे रिपीट होतात प्रिलिमला, त्याच्यातलं मग मी फक्त उल्लेख करेल की हा प्रश्न आपण अगोदर डिस्कस केलेला आहे, मग ते आपल्याला पुढे जायला सोपं पडेल. बघा, खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही? होल्ड केलेलंच असतं त्यांनी. पहिलं, अनुच्छेद 200 मध्ये अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. दुसरं, राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. तिसरं, राज्य विधिमंडळे पुन्हा अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. चौथं, राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत घटनेनं कुठलीही मर्यादा घातलेली नाही. तर आपल्याला बरोबर नाही म्हणजे चूक स्टेटमेंट आहे ते तिसरं आहे, राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतं, हे लक्षात ठेवा. पहिलं, आर्टिकल 200 मध्ये राज्यपालाच्या विचारासाठी आलेले विधेयक असतात आणि जे बिल राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखीव ठेवतात त्याच्या संदर्भातली प्रोव्हिजन आर्टिकल 201 मध्ये आहे. तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, राज्यपाल पाठवू शकतात. राज्य विधिमंडळाने परत ते पाठवलं तर बंधनकारक नसतं. परत राज्य विधिमंडळानं ते बिल पाठवलं तर ते बिलावर राष्ट्रपतीने किती कालावधीत मान्यता द्यावी या संदर्भात घटनेनं काहीच प्रोव्हिजन केलेलं नाही. बघा, आता असे काही बिल आहेत ते बिल राज्यपालानं राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राखीव ठेवणं त्याच्यावर बंधनकारक असतं किंवा जनरली ठेवले जातात. बंधनकारक असणार आहे की जेव्हा हायकोर्टाची संबंधित राज्यातल्या हायकोर्टाची पोझिशन धोक्यात येत असेल त्याच्या संदर्भातलं एखादं बिल असेल तर ते बिल राज्यपालानं राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखीव ठेवणं हे ऑब्लिगेटरी आहे, बंधनकारक आहे राज्यपालावर. ही स्टेटमेंट लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. त्याशिवाय असे काही विधेयक आहेत जे राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखीव ठेवतात. त्याच्यात बघा, जर ते एखादं बिल संविधानाच्या विरोधी असेल, टीपीएसपीच्या विरोधी असेल, देशविरोधी असेल, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं बिल असेल तर ते बिल असेल. आणि पाचवा मुद्दा आहे, आर्टिकल 31A मध्ये जेव्हा संपत्तीचं कंपल्सरी ऍक्वायजिशन केलं जातं तर त्या संदर्भातलं बिल असेल तर त्या संदर्भातलं बिल राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखीव ठेवतात. या मुद्द्यावर हे कव्हर होतं. दुसरं, मग आता राज्यपालाचा मुद्दा आहे तर मग राज्यपालाच्या विषयी तुमची सगळी माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल असतील त्याचं काय आहे का, राज्यपालाच्या नियुक्ती संदर्भातली काही प्रोव्हिजन आहे का, त्याची पात्रता काय संविधानानं काही सांगितली आहे का, राज्यपालाचे काही लेजिस्लेटिव्ह फंक्शन असतील, एक्झिक्युटिव्ह फंक्शन असतील, फायनान्शियल फंक्शन असतील, त्याच्या पार्डनिंग पॉवर असतील, त्याचा ऑर्डिनन्स इश्यूचं पॉवर असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे.
मागच्या पेपरमध्ये आपण डिस्ट्रिक्ट जज संदर्भातला प्रश्न पाहिला होता. तर हायकोर्टाच्या संदर्भातला प्रश्न आलाय. कुठला निकष चुकीचा आहे त्याच्या निवडणुकी संदर्भात हायकोर्टच्या जजच्या रॉंगली आहे. बघा, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते तो व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असला पाहिजे. वरीलपैकी एकही चुकीचं नाही. तर तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ही प्रोव्हिजन फक्त सुप्रीम कोर्टासाठी आहे की कायदेतज्ञ असला पाहिजे. एकदा त्याचं अकॅडमीने आपलं शिक्षण तज्ञ म्हणून उल्लेख केलेला आहे, तर तेही लक्षात ठेवा. राज्यसभा मेन्सला असं विचारलं होतं, सुप्रीम कोर्टाचा जज होण्यासाठी संबंधित व्यक्ती लॉची अकॅडमिशियन असली पाहिजे, तर तेही उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, हायकोर्टच्या जजच्या क्वालिफिकेशन काय आहे. एक, आता याच्यात आता हायकोर्टा संदर्भात काय विचारले जातील, हायकोर्टाची स्थापना कधी झाली हे विचारलं जाईल. 7व्या घटना दुरुस्तीनं 2 किंवा अधिक राज्यासाठी किंवा युनियन टेरिटरीसाठी एक हायकोर्ट असेल. मूळ संविधानात काय तरतूद होती की प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असेल, तर ते बघितलं पाहिजे. त्याचे आर्टिकल बघितलं पाहिजे. 214 ते 231 आर्टिकल पार्ट 6 मध्ये आहेत. हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस असेल त्यांची नेमणूक प्रेसिडेंट, सीजीआय प्लस गव्हर्नर, संबंधित राज्याच्या गव्हर्नरच्या विचारविनिमय करून करतात. हायकोर्टाचे जे इतर न्यायाधीश असतील त्यांची नेमणूक करताना प्रेसिडेंट सीजीआयला विचारतात, गव्हर्नरला विचारतात आणि संबंधित हायकोर्टाच्या चीफ जस्टिसला विचारतात. त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, मिनिमम एज फिक्स नाही केलेलं. ओथ कोण देतात, तर गव्हर्नर देतात. जेव्हा सामायिक हायकोर्ट असेल तेव्हा जी मेन ब्रँच असेल, जिथं मुख्य पीठ असेल, त्या मुख्य पीठातले जे गव्हर्नर असतील ते शपथ देतील. जर एखाद्या हायकोर्टाची मेन ब्रँच ही एखाद्या युनियन युटी मध्ये असेल, तर ती ओथ आणि त्याचा खर्च सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच करतं. हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचा टेन्युअर फिक्स नाही हायकोर्टच्या जजचा. रिजिग्नेशन ते प्रेसिडेंटला देतात. रिमूव्हल प्रोसिजर काय आहे, हायकोर्टच्या जजचे वेतन आणि भत्ते जे आहेत ते राज्याच्या संचित निधीवर आहेत. त्याची पेन्शन जी आहे ती केंद्राच्या संचित निधीवर आहे. त्याची ट्रान्सफर असेल किंवा ऍक्टिंग चीफ जस्टिस, ऍडिशनल आणि ऍक्टिंग चीफ जज आणि रिटायर जज याच्या संदर्भातले आर्टिकल आहेत. त्याची ज्युरिडिक्शन आणि पॉवर काय आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड काय आहे, महत्वाचे आर्टिकल कुठले कुठले आहेत, 215 आहे, 229 आहे, 223 आहे, 224, 224A, 225 आणि 226. 227 मध्ये जे काही सबऑर्डिनेट कोर्ट असेल त्याच्यावर निगराणी ठेवण्याचं कामकाज केलं जातं. 231 मध्ये कॉमन हायकोर्टा संदर्भातले प्रोव्हिजन आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये किती हायकोर्ट आहेत, कोणत्या हायकोर्टमध्ये कोणती युटी येते, या सगळ्या बाबी तुम्ही आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. एवढे सगळे मुद्दे तुम्ही करणं गरजेचं आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन याच एरियातून येतात. पुढचा प्रश्न काय आहे ते पहा. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. हे कुठल्या आर्टिकल मध्ये आहे असं विचारलंय. तर आर्टिकल 29 मध्ये आहे. त्याच्यापूर्वी पण हे विचारलेलं आहे. आता हा सगळा फंडामेंटल राईटचा एरिया आहे. मग फंडामेंटल राईटचे आर्टिकल जे काय आहेत ते करून ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल 19 ठेवणं गरजेचं आहे. 32 डिटेल बघणं गरजेचं आहे. 14, 15, 16 मग फंडामेंटल राईट कुठले सिटीजनला आहेत, नॉन सिटीजनला कुठले आहेत, त्याच्यातले काही रिस्ट्रिक्शन काय आहेत, रिजनेबल रिस्ट्रिक्शन काय आहेत, या सगळ्या प्रोव्हिजन बघून ठेवणं गरजेचं आहे. फंडामेंटल राईट जसं बघितलं आपण पार्लमेंटवर 3 क्वेश्चन याच पेपरला असं आलेत, तसेच फंडामेंटल राईटवर बरेच क्वेश्चन विचारले जातात. आणखीन एक क्वेश्चन आहे याच्या संदर्भातला. हाही प्रश्न मेन्स म्हणजे पार्लमेंट मधला आहे की पार्लमेंटचे हा चौथा प्रश्न आहे. एकाच पेपरमध्ये पार्लमेंट मध्ये 4 क्वेश्चन आलेले आहेत. संदर्भात विचारलाय.
ओके, हा प्रश्न येतो. आता आपला हा 15वा क्वेश्चन आहे 2021च्या पेपर मधला. बघा याच्यात काय म्हणलंय, भारतातील तरतुदीविषयी योग्य विधान निवडा. इंग्लिशमध्ये त्याला व्हीप म्हणतात. पहिलं, कायदे मंडळातील सभागृहातील पक्षातील सदस्यांचे शिस्त आणि वर्तन यासाठी व्हीप असतो. व्हीप म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांचा संसदेत किंवा प्रत्येक सभागृहात एक व्हीप असतो की त्यांच्या राजकीय पक्षाचे जे काही सदस्य असणार आहेत खासदार त्यांना कामकाज सांगणं, त्यांची शिस्त वर्तन नियंत्रित करण्यासाठी एक व्हीप असतं. दुसरं, भारताने ही संकल्पना ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. तिसरं, अतिरिक्त प्रतोदाच्या सहाय्यास एक मुख्य प्रतोद असतो. चौथा मुद्दा आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदारांना विशिष्ट रीतीने मतदान करण्यासाठी निर्देशित करू शकत नाही. असे 4 स्टेटमेंट आहेत. तर यातलं पहिलं पर्याय जो आहे, 4ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पहिला पर्याय हा आपलं उत्तर आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अँटी डिफेक्शन प्रोव्हिजन लागू करू शकत नाही, त्याच्यामुळं तिथे व्हीपचं काही का चालत नाही. व्हीपची व्हीप हे जे आहे एक परंपरा आहे. एक संसदेत पण याचा उल्लेख नाही, संविधानात पण याचा उल्लेख नाही आणि संसदेच्या नियमावलीत पण हा उल्लेख नाही. तर बघा अशा प्रकारे आपण आर्टिकल आपला 2021चा जो पेपर आहे प्रिलिमचा त्यातले पॉलिटीचे 15 क्वेश्चन बघितलेले. आपण बघितलं की पार्लमेंटवर जवळपास 4 क्वेश्चन, एकाच 15 पैकी 4 क्वेश्चन पार्लमेंटवर आहेत. मग असा एरिया डिफाईन करून त्या एरियाविषयी तुम्ही व्हर्टिकल स्टडी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक मार्क येतील. अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पेपरचं डिस्कशन पाहूयात. ठीक आहे, थँक्यू.